आहेत पण वरती हे नाही पोचणार, काठी नाही पोचणार. कुठे तिथे जाणार, जागा आहे का तिथे जायला? हे सावकाश सावकाश. पप्पा आमची इथे काठी फिरवायचा प्रोग्राम चालू केलेला आहे. पण हे सगळंच पूर्ण होरपळलंय, सगळं जळत चाललंय. पप्पा, भाऊ आणि श्री आणि माझे मिस्टर, आम्ही 5 जण निघालो आहोत वाड्याकडे. वाड्याकडे म्हणजे बागाकडे, बाग म्हणतात त्याला तिकडे. सो आपण बघूया तिकडे काय काय आहे ते. आता हे बघा आजूबाजूने किती झाड आहेत, फुल असं जंगल आहे. इथून आपल्या खाली घराकडे जायला पण रस्ता आहे. इथून गेलो सरळ का आपला खाल्ला समोरून घर येतं. आणि बघा हा पहिला रस्ता खूप कच्चा होता, पण आता बऱ्यापैकी केलाय. पण तरी पण पावसामुळे खराब होतोच रस्ता. तर करवंद वगैरे पण बघायचे आहेत का, कच्चे करवंद. लेट्स सी आपल्याला काय काय भेटतं इथे. आता त्याच्यावरती आहे, दिसतात तर आहेत कच्ची करवंद. बघूया पुढे अजून काय काय आहे ते. हे इथे इथून जळलेलं कोणीतरी लावलं इथे असं मला वाटतं ना. कोणाची काजू आपली आहे? सगळं जळालं, हे पण जळालं. आज कोणीतरी इथे वनवा लावलेला आणि त्यात बघत असाल तुम्ही मंडळी, सगळी झाडं आहेत, त्याला मोहर आलाय चांगला. आंब्याना, काजूला सगळी झाडं जळत गेली आहेत. आणि बघा अजून समोर धूर दिसते तुम्हाला, तो वनवा अजून स्टील तसाच आहे. वरती 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 डोंगरावर चालला आहे, अजूनपर्यंत थांबला नाहीये. हे बघ अरे हा काजू इकडे कांदे होते, मागे आम्ही आलो त्या मोडली. पण हे सगळंच पूर्ण होरपळलंय, सगळं जळत चाललंय. खालती हे होतं ना, गवत मोठं होतं ना. झाड पण सगळे जळतात त्याच्यामध्ये. मी स्लीपर घातली, पण स्लीपर घातली. मामा काय करतोय बघ, काम करतोय, डिस्टर्ब नाही करत. डिस्टर्ब. आणि काय करणार माहिती कसे, काय करणार माहितीये का? नाही. ते बघ ते ओले काजू आहेत ना, ते पाडायचे आपल्याला. त्यासाठी मामा बांधतोय ते. ते बघ ते बघ मंदिर दिसतोय आपल्या इथून, दिसलं का? दिसलं. हे आहे स्वामींचं आमचं बंगल्यावरचं मंदिर. चांगलं दिसतंय. नाही खाली सगळं जळलं ते. तिकडे पण ते अजून वनवा चालू येतो बघ. का लावतात? गवत, खूप गवत होतं ना, ते जळलं पाहिजे गवत. ते कापा ना.
असं एवढं गवत थोडी जंगलातलं आहे ते गवत, आपल्या घराच्या आजूबाजूला असं ते आपण कापतो. ते बाबा कुठे गेले खाली? हे काय हे काय धरपकड असं मी आणते. हाताला लागले तर मला नाही माहित. की बघू शकता मम्मी आता कागद गेले आहे, वाजवून दिलं आहे काजूचा बोंडू आणि काजू काढायचं असं पकडायचं, असं फिरवायचं आणि त्याचं बी काढायचं. हे बघा, अशा प्रकारे आपण काजू जमा केलेले आहेत. 5 बोंड जमा झालेली आहेत आणि अजून इकडे भाऊ पाडतोय. वरती भरपूर बोंड पण आहेत आणि ओला बिया पण दिसतात आहेत. तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला दाखवते बघा. दिसला तुम्हाला वरती? हा बघा. आणि ओल्या काजूच्या बिया पण आहेत वरती भरपूर. आपण बघूया आता. काजू कुठचा आहे? बी आहे का त्याला? तिकडे टाक, बाहेर टाक भाऊ. इथे बाहेर टाक, बिया काढते. खाली याला चोळ शोन ती काढ आण इकडे आण. किती टाक. हा बाप्पा गरम आहे ते जळत. एवढं बरं अजून आहे. हाय मम्मा. अगोदर काढायचे होते झालं ते वनवायचं अगोदर आल्यानंतर चाललेच नाही. अरे आता वनवाला काय माहिती वनवायचं काय ते. आता हाय तेवढा घ्यायचा काढून. पप्पा एकदम पुढे गेला, कुठे गेला माहित. असं काय निघतं रश? ते खायचं असतं. ते हाताला स्टिक लागेल. ते मी नाही काढले. काय? मी डायरेक्ट इकडे उडवलेलं. डायरेक्ट इकडे उडवली, तिथे जायची गरज नाही. तर मंडळी अशा प्रकारे आम्ही आता काजूच्या बिया घेतलेल्या आहेत. हे बघा दाखवा. हे बघा एवढ्या काजूच्या बिया आम्हाला भेटल्या आहेत. सुक्या थोड्याशा आहेत, बिया जास्त आहेत. आणि आता आम्ही चाललो आहोत कैऱ्या आणायला. कैऱ्या कुठे भेटतात बघूया आपण. असा आहे आपल्या गावचा प्रवास. तर कसा वाटलाय तुम्हाला आपला गावचा प्रवास मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण पुढे जाऊन बघूया. बघा इकडे करवंद वगैरे आहेत, पण दाखव इकडे. तिथे दाखव. हे बघा भरपूरसं जंगल आहे झालंय, पण एवढ्या जंगलात वर जाऊ शकत नाही आपण, कारण काय ना काहीतरी असतात. आणि वेळ पण संध्याकाळची झाले, ऑलमोस्ट 6 वाजत आलेले आहेत. म्हणून आपण पुढे जात नाही आहे जास्त. तर उद्या सकाळी बघूया जर लवकर उठलो तर, कारण की उद्या आपला परतीचा प्रवास मुंबईचा चालू होणार आहे. तर त्यामुळे आपल्याकडे आजचा दिवस आणि उद्याची सकाळ आहे. चला मंडळी बघूया काय कुठे मिळतात तर आपल्याला.
बघ. पप्पा आमची इथे काठी फिरवायचा प्रोग्राम चालू केलेला आहे. आहेत पण वरती हे नाही पोचणार, काठी नाही पोचणार. कुठे तिथे जाणार, जागा आहे का तिथे जायला? हे सावकाश सावकाश, ते काठी दे त्यांच्याकडे बघू. तुला खाली बघ. वतमशील वरती पुढे पडतील सगळ्या त्या. गो माझं ह्या आमचे अहो कैरी काढतात आहेत कैरी. अरे बापरे, नेम चुकलेला आहे. अशा प्रकारे नेम काय साध्य होत नाहीये. हा, तर अशा प्रकारे आता आपण मंडळी घरी चाललो आहोत, थोड्याशा कैऱ्या आणि काजू घेऊन. आहेत त्या घरी अजून, संपल्या कुठे? घ्या घ्या, टाकायचे धरा. तर अशा प्रकारे आपण आता आपल्या घरी आलेलो आहोत. संध्याकाळचे 6-6:30 वाजलेले आहेत. थोडेसे कैऱ्या आणि काजू आपण घेऊन, मोप असे काजू आणलेले आहेत. ओले काजू, सुके काजूच्या बिया आणलेल्या आहेत. इथे आमचे मंडळी वाट बघतात आमचे. हॅलो अथांग, हॅलो अथांग, हे घे पिशवी घे ये. तर मंडळी अशा प्रकारे आपली दिवसभराची सगळी कामं आवरून झालेली होती. जंगलामध्ये जाऊन म्हणजे बागेत जाऊन आपण जे काजूच्या बिया आणलेल्या होत्या त्या छान अशा मी पेपर अंतरले, त्याच्यावरती छान ओपन करून ठेवल्या, कारण त्याला पाणी सुटतं. आणि अंगणामध्ये सगळीकडे मस्त असं पाणी मारलं, कारण छान आणि सुगंध सुटला होता मातीचा. आणि पूर्ण अंगण मी झाडून घेतलं, कारण की बाहेर जरा बसायला बरं वाटतं म्हणून. आणि नंतर मग कारण आम्हाला उद्या मुंबईला निघायचं होतं, सगळं आवरावर करायची होती, पॅकिंग करायची होती. तर अशा प्रकारे आम्ही सगळी कामं पटापट आवरून घेतलेली होती. तर मंडळी, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन जाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला माझे हे नवीन नवीन असेच व्हिडिओ बघायचे असेल तर पटकन जाऊन बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिलं तुम्हाला येईल. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.